मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. सुनेत्रा पवार यांनी एनसीपी आमदारांची बैठक बोलावली आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता ही बैठक बोलावली आहे. पक्षात सुरू असलेल्या कलहामुळे बैठकीला विशेष महत्त्व आता प्राप्त झालं आहे. राज्यात महिनाभर पुरेल इतका इंधन साठा उपलब्ध असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. पेट्रोल डिझेल मिळत नाही अशी तक्रार अद्याप तरी नाही असंही भुजबळ यांनी म्हटलंय. इंधनासंदर्भात जिथे तक्रार येईल तिथे दखल घेऊ असंही भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयात ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्नांवर काल फडणवीसांची भेट घेतली असल्याचं भुजबळांनी सांगितलंय. तसेच मका आणि धान उत्पादकाच्या निधीबाबत फडणवीसांशी चर्चा केल्याचं देखील भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. पेट्रोल डिझेलचं संकट हे आंतरराष्ट्रीय आहे. जसा कोरोना देश एकसंघ राहिला तसाच या संकटातही राहील. पेट्रोल डिझेल संकट आणि खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आशिष जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलंय, येत्या सोमवारी राज्य सरकारची खरीप हंगामा आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. संच कर्जमाफीचा अहवाल आलाय. आवश्यकता भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत नाही असंही ते म्हणाले. गेटवे ऑफ इंडिया येथील बेस्ट बस थांबा छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयासमोर हलवण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्यात आला होता. या प्रस्तावामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि पर्यटकांना दिलासा मिळेल असं मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केलं. मात्र समिती सदस्यांनी हा प्रस्ताव खासगी वाहन आणि टॅक्सी चालकांना प्राधान्य देणारा असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे दररोज बेस्टने प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना त्रास सहन करावा लागू शकतो असं मत सदस्यांनी नोंदवले. चर्चेनंतर समितीने हा प्रस्ताव नामंजूर करत पुनर्विचारासाठी प्रशासनाकडे परत पाठवला आहे. नाशिकमध्ये महायुतीचं मनोमिलन झालंय. वाढदिवसानिमित्त भुजबळांकडून शाल देत महाजनाचं अभिनंदन करण्यात आलंय. भुसेनकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक देत महाजनांचा गौरव करण्यात आलाय. महाजन, भुजबळ, भुसेनमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होती. तुर्तास वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत आणि हरित पर्यावरणाच्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. गेटवे ऑफ इंडिया परिसरात सध्या कार्यरत असलेल्या डिझेलवर चालणाऱ्या बोटी आता टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत. या उपक्रमासाठी बोट धारकांना मुंबई बँक मार्फत आर्थिक सहाय्य आणि विशेष कमी व्याजदराची कर्ज योजना उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री आणि मुंबईचे बँकेचे अध्यक्ष यांच्या झालेल्या बैठकीत या योजनेच्या अंमलबजावणीवर सविस्तर चर्चा झाली आहे. सध्या गेटवे परिसरात 97 डिझेलवर चालणाऱ्या बोटी कार्यरत असून त्यांचा मोठा इंधन खर्च कमी करण्याचा प्रयत्न या योजनेतून केला जाणार आहे. भोंदू अशोक खरातचा ताबा आता ईडीने घेतलाय. नाशिक पोलिसांनी मुंबईत आणल्यानंतर कोर्टात हजर करून ईडीने खरातचा ताबा घेतलाय. उद्या पुन्हा रिमांडसाठी खरातला कोर्टात हजर करणार असल्याची माहिती आहे. सध्या भोंदू खरातला वैद्यकीय तपासणीसाठी जे रुग्णालयात आणण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी अभाविपच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि भ्रष्ट व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक तिरडी काढून हे आंदोलन करत केंद्र सरकार व संबंधित यंत्रणांचा तीव्र संताप व्यक्त केलाय. यावेळी दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
लासलगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली। तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे जाऊन 42 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने दूध डेअरी व्यवसायावर त्याचा थेट परिणाम दिसून येतोय। अत्याधिक उष्णतेमुळे दूध साठवण आणि वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला असून अनेक ठिकाणी दूध खराब होण्याच्या घटना वाढल्यात। त्यामुळे खराब झालेलं दूध फेकून देण्याची वेळ डेअरी चालकांवर आली आहे। दूध खराब झाल्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत असून उत्पादन खर्च वाढत असताना नुकसानही सहन करावं लागते। दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे शीतगृह व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। उल्हासनगरमध्ये एका हिंदू तरुणीची कथित फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। आरोपीने आपली खरी ओळख लपवून हिंदू नावाने तरुणीशी मैत्री केली आणि विश्वास संपादन करत विवाह केल्याचा आरोप आहे। तरुणीच्या तक्रारीनुसार विवाहानंतर आरोपीने आपली खरी ओळख उघड केली। त्यानंतर बुरखा आणि हिजाब परिधान करण्यासाठी दबाव टाकण्यात आला, तसेच गोमांस खाण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आलाय। या घटनेनंतर संबंधित तरुणी आणि तिच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी तक्रार नोंदवत संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केलाय। आरोपी विरोधात फसवणूक, जबरदस्ती आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।